गेल्या 50 वर्षापासून राजकारणात सक्रिय। 1992 ते 2012 सलग 4 वेळा जोगेश्वरी पूर्वचे नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्षपद यासह सलग 3 वेळा जोगेश्वरीचे आमदार आणि 2014च्या फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्रीपद। पण महापालिकेच्या भूखंडावर उभारलेलं पंचतारांकित हॉटेल तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेले आणि ठाकरेंची साथ सोडून वायकर शिंदेंच्या शिवसेनेत गेले। आता रवींद्र वायकरांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची बातमी समोर येते। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघापैकी उत्तर पश्चिम मुंबईत बाप विरुद्ध बेटा असा सामना होईल असे कयास बांधले जात असतानाच अमोल कीर्तीकरांना ठाकरेंनी तिकीट दिलं, तर शिंदेंसोबत असलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी माघार घेतली। यामुळे बाप बेट्यामधील लढत टळली। तर याच मतदारसंघातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आपला मुलगा सिद्धेश कदम याला तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते। मात्र या बातम्याही कालांतराने हवेतच विरल्या। अशातच 1.25 महिन्यापूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे आमदार रवींद्र वायकर यांना तिकीट मिळणार असल्याचं फिक्स झालंय। अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिंदे गटाकडून लवकरच वायकरांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई।